हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाका लेटर्स. आता आपण सगळे म्हणजे आम्ही सगळे मित्र जेवढे जण पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, फक्त आज आमच्यासोबत नवीन मेंबर ॲड झाला आहे, आलोक. ह्याला तर ओळखताच तुम्ही, आपला बिस्लरी स्पॉन्सर. आता आपले काही जण अजून येतात आहेत तिकडं, सगळं गायरान आहे. तर आपण आत्ता महादेवाच्या मंदिरात चाललो आहे. तर आपले वेदांत आणि आर्यन चालत येतात आहेत. आम्ही तिघं गाडीवर आलो, बघू शकता तुम्ही, गाडी इथं लावली आहे. गाडीवरचा शूट काढता आलं नाही आम्हाला. तर तिथे एक मंदिर आहे छोटंसं, तिथं जाऊन तुम्हाला तिथले व्ह्यूज दाखवतो आम्ही. आत्ता टाईम झाला आहे 4:30 वाजलेत, 4:40 का 4:30 काहीतरी झालेत. आम्ही 3 वाजेपासून सगळे इकडे यायचा प्लॅन करतोय. गाडीची चावी काढली का रे? नाही, चावी घेऊन आलो का. आता गाडी चावी घ्यायला चाललाय. आम्ही गाडी चावी तिथंच विसरलो. होती ना चावी? चावी भेटली आपल्याला. जावं लागतं त्या मंदिरापाशी. आम्ही इथं इतक्या वेळा आलोय तरी पण अजून आम्हाला इथले रस्ते माहीत नाही. म्हणजे या मंदिराला जायचा रस्ता माहिती नाही, बाकी सगळीकडचे रस्ते माहिती आहेत. कारण इथं गायराने, इथं आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा वेगवेगळे रस्ते असतात. कुठला? पहिलं तिकडून पण जात होतं, तिकडे कंपाऊंड आहे ना, तिकडून पण जाता यायचं. हे कंपाऊंड नंतर केलंय. हा रस्ता कुठे जातो? इथून जाऊ मग आपण. तिथून लय वेळा गेलोय आपण. तर आता आपण मंदिरापाशी आले. काही सही मंदिर दिसतोय हा, सिनेमॅटिक आहे का लुक. गजलक्ष्मी देवीचं मंदिर आहे गायचे. आतमधलं दिसत असेल मे बी तुम्हाला. तर आता आपण विचार करतोय कुठे टाइमपास करावा थोडा वेळ. आपली गाडी तिकडे इथून दिसत असेल. गाडीपाशी जाऊया थोडा वेळ वाट बघू तिथं. आपण आता हा डोंगर चढायला चाललोय आणि वरती आपल्या आधीच काही जण गेलेत. आम्ही त्यांच्यासाठी इतक्या वेळ थांबलो होतो. भाई ते कुठून वर गेले आम्हालाच माहित नाही. दिसतंय का ते एक काळं एक पिवळं. आम्हाला माहित नाही आमचं ट्रेकिंग एक्सपिरियन्स कसा राहील. आम्ही ते चपला घालून चाललोय. आपण चाललेलो आहोत. तर आता आपण इथून वर जायचंय. पळा रे. आपण आता वर चाललोय. आणि अशा प्रकारे हां, मे बी 5 वाजले असतील. माहिती मला. वू, आम्ही एवढं वर आलोय नाही करता करता. अरे इथून असं जायचं, तिकडून असं फिरायचं. आता चिम्या आपले डोकं लावतोय. चिम्या कुठून जातोय बघूयात. या गाईज माझ्या मागे चला. अरे तिथून पाय घसरत तुझा, इकडून ये. मी आलो का रे? बघू दे आता खाली कशाला. तिकडून फिरून येते. चल, इकडं आमची घर आहेत सगळ्यांची या साईडला. वेदांत इज बॅक. हो गाईज, दिस इज आवर चॉकलेट बॉय. तुम्ही वर कसे काय आले पण डायरेक्ट? धप्पा. तू गाणी ऐकून मग एस्थेटिक का 14 बनणार का तू? हा, पळत आणले पळत आले बघा. तू सांग का आधी पळलं मग चालत. चला वर सांग, सगळं सांगतो चला. अरे बापरे. हू, वेदांत आपण शूट कसं करावं रे? घामाने भरलो मी तर. हाय, सगळे फॉलोअर साठी जाणार गाईज, तुमच्यासाठी. जे फॉलो करणार ना त्यासाठी. मोबाईल हातात ठेव. जा पुढे. आता चालू हळूहळू. हळू म्हणलं, मॅरेथॉन पळायला चाललाय. घरी जात असच.
अरे आपले 2 जण खालीच राहिलेत, आम्ही विसरून गेलो. होते ते 2 जण. तो आला असता लवकर, पण आमचा चिम्या आहे त्याच्यासोबत म्हणून. फोटो खिचे मेरी फोटो ससबार कुडे डनबडी यायचं नाही आता. ते मागच्या वेळेस पण वर नव्हता आला. आम्ही ह्याच्या आधी पण काही इथं आलतो ना, तर चिम्या एकटाच खाली थांबला, वरतीच नाही आला. उई, काय सिनेमॅटिक शूटच्या नावाखाली फुलांचे फुफा व्हिडिओ काढतोय मी. हां हां आम्ही खूप इझिली वर आलोय. खरं ते इझिली नाही म्हणता यायचं, बट आलोय आम्ही. अरे ते आर्यन आणि हा नाहीये, दुसरीच लोक आहेत ती. हो. हे बघा, हे माणसं माकडाची माणसं झाली, पण हे अजून माकड चाळे काय सोडणार. खाली बसायचं असतं बाई. हां कॅमेरा बंद असता मी पण वर बसलो असतो. व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे. आता आम्ही इथं बसणार आहे थोडा वेळ, ते तिघं वर येईपर्यंत. कॅमेराला बघून शायनिंग मारते. गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा गाईज. तरी इथं काय आहे, बैल आहेत. बैल वरती आलाय बघा काय चाललंय इथं. मी इथं तर बसलो होतो, काय बैल अचानक आला, मी तिकडं पळून गेलो. आता आम्हाला पण भीती वाटली आहे. हा बैल आमच्या मागं येतो. आर्यन तिकडून उडी मारली आहे, चिव्याने इकडून उडी मारली आहे. मी मध्ये येतोय, इकडून खाली डायरेक्ट मारणार आहे मी. वेदांत आणि आलोक वरतीच राहिले. माफ कर मला. काय करू काय कळत नाही काहीच. तिकडं अजून एक चिम्या बघा कसं खाली 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 आलंय. मला इथून जायला रस्ता आहे, मी इथून जाऊ शकतो. ग बस वाईज. आता हा बैल तिकडं वळाला तर आहे, माझ्यामध्ये आम्ही इकडून परत वर जायला पाहिजे, कारण वरती आलोक आणि वेदांत आहेत. कशाला जायचं? तर आपण इकडून वर जाऊया. येऊ का? ते बघा आम्ही हल्लो की तो आमच्याकडे बघतोय. आर्यनला तर फुल त्याने खुन्नसवर धरलाय. वरती वेदांत आणि आलोक आहे. माणसं दिसतात आपण. हे आर्यन मारणार आहे. आर्यन वर गेलाय. चले आर्यन येतात, ती दोघं येतात. ते बघा तो जो इकडं पळत आला ना गाईज, मी तुमची खरंच पडन, कारण मी दगडावर उभा आहे इथे आणि दगडाच्या खाली काहीच नाही आहे. ते खरं तर खाण्यासाठी आलेत, बट आम्हाला भीती वाटते कारण ते आमच्याकडे येतात. गाईज तर फायनली आपण इथं शूट वगैरे सगळं करून झालं आहे. आता टाईम झाला आहे 6 वाजलेत, तर मे बी माझ्यामध्ये आपण 1 तासभर इथं होतो. सूर्य पण खाली गेला आहे. आता हर हर महादेव. आता आपण परत जाऊया खाली. हे सगळं इथं उतरायला घेतलं ह्यांनी. चिम्याच्या घरनं फोन यायला लागला आहे, तो आता आपण खाली जाऊया. चिम्या बघा कसा खाली चाललाय बघा इकडं. आता तर घे दगड्यांना जाऊ दे. तर आता हे सगळे लय खाली गेलेत, तर आपण डायरेक्ट खाली जाऊ. हे दोघं बघा एकामेकांची मस्करी करत येतात. आलोक तिकडे, अरे आलोक तिकडे नको जाऊ, पडशील. कुठे गेला तिकडे झाडात? पकड बसलो जरा रे. पकड. आर्यनला सांग रे. आता म्हणजे वेदांत खाली वेट करतोय, तर मी हळूहळू खाली जातो, कारण मला कॅमेरा घेऊन खाली यावं लागतंय.
चिम्या म्हणला जावा खाली चल चल आपण नाही थांबायचं काय भंगार माणूस आता 102 बिबटे गावले आपल्याला पुढे चालले ते राहू दे मागं. अरे काय नका काय लका काय लका तूच म्हणलं की जावा हे बघा हे अयो आयो 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 अरे आता व्हिडिओ काढून घे पटकनी आणि त्याला दे सोडून तिथेच हे वेदांचा फोन आण रे वरती पटकन मी उद्या आजच्या कॉलेज मधल्या पोरांना दाखवणार